बघा आता पहिली कंडिशन काय की 10च्या वेगाने, जर 10च्या वेगाने गेले तर योग्य वेळेत, बघा ठरलेल्या वेळी, म्हणजे आपण सांगू की टी हा टाइम तिचा ठरलेला आहे, ह्या वेळेत ती पोहोचते. चलो पुढचं, जर ती 15च्या वेगाने गेली, जर ती 15च्या वेगाने गेली तर किती वेळेत पोहोचती? जर 15च्या वेगाने गेली तर ती 2 तास आधी पोहोचती. जो काही वेळ लागेल त्यापेक्षा 2 तास ती कमी वेळेत पोहोचणार, त्यापेक्षा 2 तास कमी वेळेत पोहोचणार. येस. पुढचं, जर तिचं म्हणणं आहे जर तिला 1 तास आधी पोहोचायचं असेल, जर तिला 1 तास आधी म्हणजे काय, जर तिला t-1 ह्या वेळेत पोहोचायचं असेल तर काय, तिचा वेग काय पाहिजे हे यांनी विचारलेलं आहे. तर तिचा वेग काय पाहिजे हे यांनी विचारलेलं आहे. कळालं प्रत्येकाला? असं यांनी विचारलंय. ध्यानात ठेवा, हा टॉपिक कोणता आपला, अंतर्वेग वेळ. तुम्हाला आता एक नवीन गोष्ट ह्या ठिकाणी सांगतो मी, समचलन आणि व्यस्तचलनची. ओके, काय दिलेलं बघा, समचलन आणि व्यस्तचलन मध्ये फरक काय बघा रे, की जेव्हा तुम्ही जर का वेग वाढवला, जर वेग वाढवला तर टाइम कमी लागणार आहे, लवकर पोहोचतो. वेग हळू केला तर टाइम जास्त लागतो. याचा अर्थ काय, एक क्वांटिटी वाढली तर दुसरी कमी होतीये, एक क्वांटिटी कमी झाली दुसरी वाढतीये. याचा अर्थ हे व्यस्त चलनात आहे. याचा अर्थ काय, हे दोन्ही व्यस्त चलनात आहे. कळालं? व्यस्त चलन म्हणजे काय, व्यस्त चलन म्हटल्यावर यांचा आडवा गुणाकार असतो, आणि जर समचलन म्हटलं, समचलनला तिरपा गुणाकार असतोय. ध्यानात ठेवा, व्यस्त चलनला आडवा गुणाकार, समचलनला तिरपा गुणाकार. इथे या ठिकाणी व्यस्त चलन आहे, कारण की हे वाढलं तर हे कमी होतं. कळालं? प्रत्येकाला उलट होतंय, म्हणून व्यस्त चलन, व्यस्त चलनला आडवा गुणाकार आपण करत असतो. तर काय उत्तर येईल बघा, करा बरं आडवा गुणाकार काय येईल मग. 10 गुणिले टी काय येईल, 10t बरोबर 15 गुणिले t मायनस 2, 15 गुणिले t मायनस 2 बरोबर. सोडवा काय येईल, 10t बरोबर 15t वजा 30 बरोबर. या ठिकाणी 10t चालू आहे, 10t तिकडे पाठवा, 30 इकडे आणा, 30 बरोबर 15t वजा 10t बरोबर. 15तून 10 गेले, 5t उरले, ह्या ठिकाणी 30. जर भागाकार जमत असला तर t बरोबर किती आलं, 30/6 तर 6 तास आलेले. कळालं प्रत्येकाला? येस और नो? या ठिकाणी 6 तास आलं. मग त्यांचं तेच म्हणणं आहे, नीट बघा. या ठिकाणी आता काय करू आपण, कोणती पण एक जोडी घ्या. या ठिकाणी काय काय म्हणणं बघा, नीट लक्ष द्या. जर ती 10च्या वेगाने गेली तर किती वेळेत पोहोचती, टी म्हणजे 6 तास. तर विचारलंय 6 पेक्षा इथे बघा 1 तास कमी पाहिजे ना आपल्याला. आता 1 तास कमी म्हणजे ती 5 तास. जर तिला 5 तासात पोहोचत असेल तर वेग किती पाहिजे असा प्रश्न होता. 10च्याने 6 तासात पोहोचती, जर 5 तासात पोहोचत किती वेळ. तुम्हाला काय सांगितलं मी, की हे व्यस्त चलन म्हणजे आडवा गुणाकार, 10 गुणिले 6 भागिले हा 5 करा बरोबर, तुम्हाला हा येईल. बघा आडवा गुणाकार करायचा, किती येईल रे, 12×5 = 60. तर x बरोबर किती आलं, 12. बघा 10